नमस्कार शेतकरी मित्र हो. आज एक जबरदस्त असा डेमो रिझल्ट तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आजची तारीख आहे 21 मे 2024. आजच्या दिवशी आपल्यासमोर हा जो डेमो आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर ही कपाशी, त्यानंतर गहू आणि तूर. तर 5 दिवसापूर्वी या सर्व बियाणेला कपाशीचे 4 बियाणे घेऊन त्याला RPS 76 व बिजोरीची बीजप्रक्रिया केलेली होती. या ग्लासमध्ये आपण RPS आणि बिजोरीच वापरलेला आहे आणि या ग्लासमधल्या याला RPS आणि बिजोरीच वापरलेलं नाही. एकाच शेतातली ही माती आहे आणि मित्र हो, रिझल्ट हा कपाशीचा तुमच्यासमोर आहे. ज्याला RPS आणि बिजोरीच लावलं त्याची जोमदार अशी वाढ झालेली आहे, फ्रेश आहे. आणि ज्याला लावलेलं नाही आहे त्याची वाढ बघा. हे धन्वंतरीचं बिजोरीच आणि RPS. यानंतर हा गहू बघा. गहू या दोन्ही ग्लासामध्ये आपण गहू टाकलेला होता, माती एका शेतातली. पण या गव्हाला इथे RPS आणि बिजोरीची बीजप्रक्रिया केलेली आहे. याला कोणतंच औषध लावलं नाही, पेरणी केली. त्यामधला हा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. यानंतर ह्याच्या 2 ग्लासमध्ये आपण तुरीच्या बियाण्याला बीजप्रक्रिया केली होती. याला RPS 76 आणि बिजोरीच लावलेला आहे आणि या ग्लासामध्ये लावलेलं नाही आहे. तर ही 100% उगवण झालेली आहे. रिझल्ट जबरदस्त आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी या वर्षी आपल्या सर्व बियाण्याला कपाशीला सरकीलासुद्धा आपण बिजोरीच आणि RPSची बीजप्रक्रिया करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं. आणि अधिक माहितीसाठी माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करावा. मोबाईल नंबर आहे 73 594 354. धन्यवाद.